आज आमदार शंभूराज देसाई साहेबांचा फॉर्म भरतानाही मला या ठिकाणी संधी मिळाली। सांगता सभेला आम्ही सर्वजण मंडळीमध्ये उपस्थित होतो। एकंदरच पाटण तालुक्याच्या नागरिकांच्या करिता ग्रामीण भागामध्ये इतकं भरीव त्यांनी काम केलेलं आहे आणि पूर्णपणे त्यांचे कार्यकर्ते एवढे विश्वासामध्ये आहेत की विक्रमी मताने आपले शंभूराज देसाई या ठिकाणी निवडून येतील, हे मला पूर्णपणे विश्वास आहे। एकूणच महाराष्ट्रातले जे माथाडी कामगार आहेत किंवा माथाडीच्या संदर्भातली त्यांची भूमिका काय आहे? खरं म्हणजे मुंबईकरचा जो काबाड कष्ट करणारा कामगार वर्ग आहे हा सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, नगर जिल्ह्यातला आहे। त्याचं मतदान गावी आहे आणि जे गावाकडे मतदान ज्यांचं आहे ती सगळीच मंडळी 1-2 दिवसापासून निघायला लागलेली आहेत। त्याच्यामुळे जे मतदान शहरामधलं आहे, ज्यांचं मतदान जिथं आहे तिथं ते करतील, पण ज्यांचं मतदान गावाकडे आहे ते मतदान करण्यासाठी आपल्या तालुक्याचा आमदार निवडून आणण्यासाठी ते ऑलरेडी इकडनं निघालेले। तर मला विश्वास आहे की माथाडी कामगार हा महायुतीच्या बाजूने या ठिकाणी मतदान 100% करेल। मराठा समाजाची काय भूमिका आहे? मराठा समाजाच्या मी विदर्भामध्ये दौरा केला, मराठवाड्यामध्ये मी स्वतः दौरा केलेला आहे। एकंदर परिस्थिती खूप चांगली आहे। मनोज जरंगे पाटील पण काही प्रमाणामध्ये समाधानी आहेत। नक्कीच त्यांचे काही विषय मागण्या आहेत त्या प्रलंबित आहेत। मला विश्वास आहे महायुतीचं ज्या वेळेला सरकार येईल त्यावेळेला त्यांच्या मागणीला पहिल्यांदा प्राधान्य देऊन ते प्रश्न निकालीच लागतील आणि भविष्यामध्ये सारथी महामंडळ आणि त्या ठिकाणी मूळ मराठा प्रश्न आरक्षणाचा हे तिन्ही विषय खूप चांगल्या पद्धतीने राज्याचे जे मुख्यमंत्री होतील ते त्या ठिकाणी मार्गीस लावतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।